आराध्या आपला पती अनमोल आणि 2 मुलांसोबत राहत होती। तिची मुलं म्हणजे तिचा जीव होता आणि अनमोल हा एक प्रेमळ आणि साथ देणारा जीवनसाथी होता। जीवनाच्या प्रत्येक चढ उतारात आराध्याचा खंबीर आधार। तो तिला भरपूर प्रेम देत असेच नाही तर मनापासून आदरही करत असे। आराध्या आपल्या मुलांना देखील अशा संस्कारांनी वाढवत होती। प्रत्येक मुलीला आदराने पाहावं असा दृष्टिकोन तिच्या मुलांमध्ये रुजवण्याचा ती प्रयत्न करत होती। तिच्या मते प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांना असे संस्कार द्यायला हवेत जेणेकरून समाजात मुलींकरिता सुरक्षित वातावरण तयार होईल। त्या दिवशी सकाळपासूनच आराध्याला थोडासा ताप जाणवत होता, त्यामुळे तिला दुपारी काही खायची इच्छा झाली नाही आणि ती आपल्या खोलीत विश्रांती घेत होती। मुलं शाळेतून परत आली होती। त्यांनी कुठलीही खोडकरपणा न करता शांतपणे जेवण केलं आणि अभ्यासाला बसली, कारण त्यांना जेव्हा आई आजारी असते तेव्हा तिच्या शेजारी शांत राहिलं पाहिजे हे चांगलंच माहिती असतं। आपल्या मुलांचं हे समजूतदार वागणं पाहून आराध्या तापातही हलकसं हसली। तेवढ्यात दरवाजाची बेल वाजली। आराध्याचा मोठा मुलगा उठून दरवाजाकडे गेला आणि दरवाजा उघडला। थोड्याच वेळात आराध्याने पाहिलं की तिचा पती अनमोल तिच्या शेजारी उभा होता। त्याला पाहून ती थोडीशी चकित झाली आणि उठून बसली। तिने आश्चर्याने विचारलं, तुम्ही तर कार्यालयात गेला होतात ना, मग यावेळी इथे काय करता आहात? अनमोल आपली टाय सेल करत होता। कोट काढत म्हणाला, माझी पत्नी आजारी असताना मला कार्यालयात मन लागेल का? चला आज मी तुला डॉक्टरकडे घेऊन जातो। आराध्या हलकसं हसत म्हणाली, नाही, असंच थोडंसं ताप आहे, आपोआप बरे होईल। पण अनमोल काही मानणारा नव्हता। त्याने हट्टाने आराध्याला डॉक्टरकडे नेलं। डॉक्टरकडून तपासणी करून परत येताना हॉस्पिटल बाहेर एका व्हीलचेअरवर बसलेल्या आजारी अशक्त वृद्ध व्यक्तीवर आराध्याची नजर पडली। त्याचा चेहरा पाहून वाटत होतं की तो कुष्ठरोगाने ग्रस्त असावा आणि तो तेथे भीक मागत होता। हे दृश्य पाहून आराध्याच्या मनात हुरहुर उठली। ती अनमोलकडे पाहत म्हणाली, बघा ना, या व्यक्तीची काय अवस्था झाली आहे। अनमोलने आपल्या पाकिटातून 10 रुपयांची नोट काढून त्या माणसाच्या हातात दिली। आराध्या काही क्षण तिथे थांबली आणि मग अनमोलचा हात हातात घेऊन ती तेथून निघाली। घरी आल्यावर अनमोलने तिला प्रेमाने जेवण खाऊ घातलं आणि औषध देऊन विश्रांती घेण्यास सांगितलं। पण आराध्याने त्याचा हात पकडत म्हणाली, अनमोल, मला तुझ्याशी काही गोष्टी बोलायच्या आहेत। अनमोल तिच्या शेजारी बसला। आराध्या त्याच्या खांद्यावर डोकं टेकवत म्हणाली, तुला आठवतं का, जेव्हा तू मला पाहायला आलास तेव्हा मी तुला सांगितलं होतं की कुणीतरी माझ्यासोबत वाईट वागण्याचा प्रयत्न केला होता। अनमोलने शांतपणे मान डोलावली। तेव्हा आराध्या म्हणाली, आज मी तुला संपूर्ण सत्य सांगू इच्छिते। त्या दिवशी माझ्यासोबत काय झालं होतं? अनमोलने तिचा हात हळूवार धरत उत्तर दिलं, तू तुझ्या मनातलं प्रत्येक दुःख माझ्याशी शेअर करू शकतेस। आपण लग्नाच्या पहिल्या रात्रीच ठरवलं होतं की तुला जेव्हा वाटेल तेव्हा सगळं मला सांग। आराध्याने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी पतीकडे पाहत हळूच म्हणाली, हो, आणि आज मी सगळं सांगायचं ठरवलं आहे। अनमोल उठून गेला आणि खोलीचं दार लावून घेतलं जेणेकरून त्यांच्या बोलण्याचा आवाज मुलांपर्यंत पोहोचणार नाही। तसंच मुलं त्यांच्या खोलीत झोपलेले होते। मग आराध्या हळूहळू बोलू लागली, तेव्हा मी फक्त 14 वर्षाची होते। माझे बाबा त्या काळात कानपूरच्या एका सरकारी कार्यालयात नोकरीला होते। एक दिवस ते घरी आले आणि त्यांनी सांगितले की पुढच्या महिन्यात त्यांची बदली होणार आहे। आई बाबा नवीन ठिकाणी जाण्याच्या तयारीत लागले। मला तिथून कुठेही जायचं मनापासून वाटत नव्हतं, पण आता बदली झालीच होती तर काही करू शकत नव्हतो। आमच्या घराशेजारीच एक भाऊ भावजय राहत होते। त्या भावाची वय साधारणपणे 40 वर्षाची होती। मी दरवर्षी त्यांना राखी बांधायची। तेही मला लहान बहिणीसारखं प्रेम करायचे। एक दिवस बाबा ऑफिसला गेले होते आणि आई भाजी घेण्यासाठी बाजारात गेली होती। मी शाळेतून परत आल्यावर कपडे बदलून स्वयंपाकघरात जेवण वाढायला चालले होते तेव्हा ते भाऊ घरी आले। त्यांच्या पत्नी माहेरी गेल्या होत्या, त्यामुळे
ते अनेक वेळा आमच्याकडे येत असत. त्यांनी मला सांगितलं, खूप तहान लागली आहे, थोडं लिंबू पाणी करशील का? मी सहजपणे स्वयंपाकघरात गेले. तेव्हाच त्यांनी दरवाजा आतून बंद केला आणि मागून येऊन मला घट्ट पकडलं. मी पूर्णपणे अचंबित झाले. भाऊ हे काय करत आहेत? माझ्या हातातलं लिंबू पाणी गाळून खाली पडले. मी त्यांच्या पकडीतून सुटायचा आटोकाट प्रयत्न करू लागले. मदतीसाठी मी काही बोलायला तोंड उघडले तर त्यांनी एका हाताने माझं तोंड दाबलं. मी स्वतःला त्यांच्यापासून सोडवण्यासाठी फार झगडत होते. इतक्यात ओल्या जमिनीवर आम्ही दोघं घसरून खाली पडलो आणि त्या एका क्षणात मी त्यांच्या हाताच्या पकडीतून मोकळी झाले. मग मी पटकन उभी राहिली आणि धावत आईबाबांच्या बेडरूममध्ये जाऊन दरवाजा आतून बंद केला. खाली पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला इजा झाली होती आणि त्यांच्या कपाळातून रक्त वाहू लागले होते. ते डोकं पकडत लवकरच घराबाहेर पळून गेले. मी खोलीच्या आत गुडघ्यावर डोकं ठेवून जोरजोरात रडायला लागले. मी भीतीने थरथरत होते. मी त्यांना राखी बांधायची, पण त्यांनी मला फक्त एका स्त्रीच्या शरीराप्रमाणे पाहिलं. त्या दिवसानंतर मला कोणावरही विश्वास उरला नाही. मी सुमारे 1 तास खोलीत बंद होऊन रडत राहिले. नंतर आई परत आली. स्वयंपाकघराची अवस्था पाहून ती हादरली. किचनच्या जमिनीवर रक्त सांडलेलं होतं. तिला वाटलं की मला काहीतरी झालंय. ती मला शोधत खोलीपर्यंत आली. तिचा आवाज ऐकून मी दरवाजा उघडला आणि बाहेर आले. मी आईच्या मिठीत शिरले आणि रडू लागले. मला अश्रूंमध्ये पाहून ती घाबरली आणि विचारू लागली, बाळा तुला कुठे लागलंय का? मी रडत रडत तिला सगळं सांगितलं. तेव्हा तिनं मला पाणी दिलं आणि तीही रडायला लागली. खूप वेळ शांत बसून विचार केल्यानंतर तिनं मला समजावत म्हणाली, बघ बाळा, तुझं काही वाईट तर झालं नाही ना? आपण ही गोष्ट जर बाहेर सांगितली तर लोक तुझ्याबद्दल वाईट बोलतील. म्हणून तू फक्त त्या माणसापासून लांब राहा. मी सुद्धा आता तुला घरी एकटी ठेवणार नाही आणि पुढच्या महिन्यात आपण तसाही इथून निघणारच आहोत. एकदा इथून गेलो की सगळं नीट होईल. आईचं बोलणं ऐकून मी सुन्न झाले होते, पण मोठ्यांचा आधार नसताना मी काहीच करू शकत नव्हते. त्या घटनेनंतर मी स्वतःला माझ्या खोलीतच बंद करून घेतलं होतं आणि पुन्हा कधीच त्या माणसाचा चेहरा पाहिला नव्हता. महिन्याभराने आम्ही दुसऱ्या ठिकाणी राहायला गेलो आणि वेळ जसजसा पुढे सरकत गेला तसतशा त्या भूतकाळाच्या आठवणीही मंदावू लागल्या. पण लग्नाच्या वेळी मला वाटलं की ही गोष्ट तुला सांगणं आवश्यक आहे आणि तूही माझ्या मनातील वेदना समजून घेतलीस. पण मला कल्पनाही नव्हती की मी त्या माणसाचा चेहरा पुन्हा कधीतरी पाहीन. अनमोल आश्चर्याने आराध्याकडे पाहत म्हणाला, म्हणजे काय? तू पुन्हा त्याला पाहिलंस? कोण आहे तो? कुठे पाहिलंस त्याला? आराध्या थोड्या खोल स्वरात म्हणाली, आज आपण जेव्हा रुग्णालयात गेलो होतो ना, तेव्हा तुम्ही ज्याला 10 रुपयांची नोट दिली तो अपंग म्हातारा, तोच नीच माणूस होता. त्याने मला ओळखलं की नाही हे मला माहीत नाही, पण त्याला पाहता क्षणी माझ्या साऱ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या आणि त्याची अवस्था पाहून आज मला असं वाटतंय की देव सगळ्यांचे पापाचं फळ नक्कीच देतो. अनमोलने आराध्याच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू अलगद पुसले आणि म्हणाला, त्यावेळी त्या नीच माणसाला शिक्षा मिळाली नव्हती, पण काळानुसार देवाने त्याला त्याच्या पापांची शिक्षा दिली आहे. आराध्या नवऱ्याच्या छातीवर डोकं ठेवून रडू लागली. आज तिच्या धगधगत असलेल्या मनाला शांतता मिळाली होती. आज तिच्या मनावरचं वर्षानुवर्षाचं ओझं दूर झालं होतं आणि ती खूपच हलकी वाटत होती, कारण तिच्या अपराधाला आता त्याच्या कर्माची शिक्षा मिळाली होती. तर मित्रांनो, तुम्हाला हा प्रसंग वाचून काय वाटलं? अशा प्रसंगात एखाद्या तरुणीने काय पाऊल उचलावं? तिने बोलून दाखवलं पाहिजे की गप्प राहावं? आराध्याच्या आईने घेतलेला निर्णय योग्य होता का? जर तुमच्या ओळखीचं कुणी असं काही अनुभवत असेल तर तुम्ही त्याला कसा आधार द्याल? धन्यवाद.